नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुनील शिंदे फॉर्म फिलिंग मास्टर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मी सुनील शिंदे आपल्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे। गेट 2027 विच डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड। तर विद्यार्थी मित्रांनो, लवकरच गेटचे फॉर्म म्हणजे 27 ऑगस्ट रोजी गेट रजिस्ट्रेशनचे फॉर्म सुरू होणार आहे व त्यासाठी मित्रांनो फॉर्म भरण्यापूर्वी आपल्याला कोणकोणते इन्फॉर्मेशन आपल्याजवळ लागणार आहे, त्याच पद्धतीने कोणकोणते डॉक्युमेंट्स आपल्याला रेडी करून ठेवायचे आहे त्या संदर्भात आपण या व्हिडिओद्वारे संपूर्ण माहिती बघणार आहोत। त्यासाठी मित्रांनो आपण हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि आपण जर माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। त्यामुळे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ आणि गेट संदर्भातील अपडेट मिळत राहतील। तर चला मित्रांनो, आता आपण व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, यामध्ये सुरुवातीला आपण इम्पॉर्टंट डेट्समध्ये संपूर्ण गेटचं जे शेड्यूल आहे, एक्झाम शेड्यूल, ते आपण सुरुवातीला बघून घेऊया। यामध्ये 27 ऑगस्टपासून फॉर्म सुरू होणार आहे। त्यानंतर लास्ट डेट ही 27 सप्टेंबर 2026 असणार आहे। त्यानंतर विथ लेट फी 5 ऑक्टोबर 2026पर्यंत आपण फॉर्म भरू शकतो। त्यानंतर खाली या ठिकाणी आपल्याला संपूर्ण एक्झामचं शेड्यूल दिलेलं आहे। त्यामध्ये 6, 7 फेब्रुवारी, 13, 14 आणि 20, 21 फेब्रुवारीला आपली एक्झाम होणार आहे। तर अशा पद्धतीने या ठिकाणी संपूर्ण आपल्याला एक्झामचं शेड्यूल या ठिकाणी दिलेलं आहे। एक्झाम शेड्यूलनंतर आता या ठिकाणी आपल्याला रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स, तर या ठिकाणी डेटा रिक्वायर्ड फॉर फिलिंग द ॲप्लिकेशन फॉर्म फॉर गेट 2027। तर मित्रांनो, फॉर्म भरण्यापूर्वी आपल्याला डिजिलॉकरमध्ये आपला अकाउंट क्रिएट करणं गरजेचं आहे। तर मित्रांनो, आपल्याकडे जर डिजिलॉकरचं अकाउंट नसेल तर आपण आपल्या मोबाईलमधनं प्ले स्टोअरमध्ये आपण डिजिलॉकर हे ॲप इन्स्टॉल करून घ्यायचं आहे। त्यामध्ये आपल्याला डिजिलॉकर थ्रू आपलं नेम, डेट ऑफ बर्थ, मोबाईल नंबर, ईमेल आय डी, प्रोफाईल पिक्चर, ॲड्रेस आणि आपला जे व्हेरीफाय आय डी आहे तो सिंक्रोनाइज करणार आहे। तो डेटा आपला तिथनं कॅप्चर करणार आहे। त्यामुळे आपल्याला मित्रांनो सुरुवातीला आपण डिजिलॉकर अकाउंट ओपन करणं गरजेचं आहे। तर ज्यांचं नसेल त्यांनी डिजिलॉकर अकाउंट ओपन करून घ्या लवकर। त्यानंतर पर्सनल डिटेल्समध्ये आपलं जे नाव आहे ते आपल्या व्हॅलिड फोटो आय डी प्रमाणे पाहिजे। म्हणजे समजा तुमचं आधार कार्ड, वोटर आय डी, पॅन कार्ड किंवा पासपोर्ट असेल तर त्यावरती तुमचं नाव आणि फोटो आय डीवरचं नाव आणि तुमचं जो फॉर्म भरता त्यांचे नाव टाकणार ते सेम पाहिजे। त्यानंतर नेम टाकताना त्यामध्ये सुरुवातीला मिस्टर, श्री, मिस, मिसेस, प्रोफेसर वगैरे असं कुठलंही त्या अगोदर नाव टाकायचं नाही। त्यानंतर डेट ऑफ बर्थमध्ये आपली जी डेट ऑफ बर्थ आहे ती आपल्या जो फोटो आय डी आहे त्यावर प्रमाणे सेम पाहिजे आपली। त्यानंतर पर्सनल आपला मोबाईल नंबर लागणार आहे। त्यानंतर आपलं वडिलांचं नेम आणि मोबाईल नंबर लागणार आहे, पॅरेंट्सचं किंवा गार्डियन असेल तर गार्डियनचं, अशा पद्धतीने। त्यानंतर आपला ॲड्रेस फॉर कम्युनिकेशन इन्क्लुडिंग पिनकोड, आपला ॲड्रेस लागणार आहे, त्याचा पिनकोड पण माहीत पाहिजे। त्यात डिटेल्स ऑफ द डिग्री, म्हणजेच तुम्ही समजा इंजिनिअरिंग किंवा फार्मसी वगैरे करत असाल तर त्याचे डिटेल्स लागणार आहे डिग्रीच्या। त्यानंतर इन्स्टिट्यूट ऑब्लिक कॉलेज नेम लागणार आहे आपल्याला, त्याचा ॲड्रेस लागणार आहे, त्या कॉलेजचं पिनकोड पण लागणार आहे। त्यानंतर चॉईसेस ऑफ गेस्ट टेस्ट पेपर, म्हणजेच तुम्हाला कोणत्या सब्जेक्टसाठी एक्झाम द्यायची आहे त्याची आपल्याला ते माहिती पाहिजे। त्यानंतर ऑप्शन ऑफ 6 गेट एक्झामिनेशन सिटीज फ्रॉम द सेम झोन, म्हणजे एकाच झोनमधल्या तुम्ही 6 गेट एक्झामिनेशन सिटीज चॉईस करू शकता। त्यानंतर आपल्याला जे पेमेंट करायचं आहे तर मित्रांनो, यामध्ये तुम्ही जर SC ST कॅटेगरीत असाल तर 1000 रुपये आणि OBC ओपन जनरल कॅटेगरीमध्ये असेल तर तुम्हाला 2000 रुपये पेमेंट करायचं आहे। तर ते जे पेमेंट करायचं ते तुम्ही इंटरनेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, UPI म्हणजेच फोनपे किंवा QR कोड स्कॅन करून किंवा वॉलेट थ्रू तुम्ही ते पेमेंट करू शकता। तर मित्रांनो, फॉर्म भरण्यापूर्वी ही सर्व इन्फॉर्मेशन आपल्याकडे रेडी पाहिजे। त्यानंतर विच डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड, तर फॉर्म भरण्यापूर्वी आपल्याला कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे तर त्यामध्ये सुरुवातीला आपल्याला आपला पासपोर्ट साईज फोटोग्राफ लागणार आहे। तर या ठिकाणी आपल्याला तो फोटोग्राफ कशा पद्धतीने लागणार आहे तर ते आता आपण या ठिकाणी समजून घेऊया। तर मित्रांनो, यामध्ये आपल्याला जो फोटो अपलोड करायचा आहे त्यामध्ये आपला जो चेहरा आहे तो 60 to 70% त्यामध्ये आपला चेहरा आला पाहिजे। त्यानंतर आपला जो फोटो आहे त्याला व्हाईट बॅकग्राऊंड पाहिजे, तो एकदम आणि क्लिअर फोटो पाहिजे आपला, तरच तो अपलोड होणार आहे। मित्रांनो लक्षात घ्या, आपला जो पासपोर्ट साईज फोटो आहे त्याला आपल्याला व्हाईट बॅकग्राऊंड लागणार आहे। त्यानंतर तर या ठिकाणी काही सॅम्पल्स दिलेले आपल्याला, तर त्या पद्धतीत आपण आपला फोटो अपलोड करायचा आहे। त्यानंतर मित्रांनो, सॅम्पल्स की कशा पद्धतीने आपले फोटो नाही पाहिजे तर यामध्ये काही आपल्याला सॅम्पल्स दिलं आहे। त्यामध्ये तुमचं गॉगल घातलेला नाही पाहिजे, त्यामध्ये डोक्यावरती कॅप नाही पाहिजे, त्यानंतर स्कार्फ बांधलेला नाही पाहिजे, त्यानंतर मास्क नाही पाहिजे, त्यानंतर
आपला व्यवस्थित फोटो आलेला पाहिजे. तर या ठिकाणी हे सॅम्पल्स दिले, त्या पद्धतीने मित्रांनो आपले फोटो आपण रेडी ठेवायचा आहे. त्यानंतर कॅन्डिडेट्स लाईव्ह फोटो मे बी कॅप्चर ड्युरिंग द रजिस्ट्रेशन टाईम. तर मित्रांनो आपल्याला लाईव्ह फोटो कॅप्चर करायचा आहे. तर तो फोटो कॅप्चर करण्यासाठी आपल्या मोबाईलला क्लॅरिटी पाहिजे. त्याचा कॅमेरा मिनिमम हा 5 MB मेगापिक्सलचा कॅमेरा पाहिजे. त्यानंतर आपल्याला सिग्नेचर अपलोड करायची आहे. तर मित्रांनो सिग्नेचर अपलोड करण्यापूर्वी पण ती कशा पद्धतीने सिग्नेचर पाहिजे ते आता आपण बघून घेऊया. तर या ठिकाणी आपल्याला काही सॅम्पल्स दिलेले आहेत. तर सिग्नेचर अपलोड करताना आपलं जे बॉक्स आहे त्या बॉक्सच्या बाहेर आपली सिग्नेचर गेली नाही पाहिजे. त्यानंतर सिग्नेचर अपलोड करताना पण त्याचं जे बॅकग्राऊंड आहे ते व्हाईट पाहिजे. त्यानंतर मित्रांनो सिग्नेचर आपल्याला JPG फॉर्मॅटमध्ये अपलोड करायची. त्याची साईज 3 KB ते 300 KBच्या दरम्यान लागणार आहे. त्यानंतर त्याचं रिझोल्युशन दिलेलं आहे 580 to 180 विथ अँड हाईट पाहिजे किंवा मिनिमम 250 to 80 पिक्सलची हाईट पाहिजे. या ठिकाणी ही सर्व इन्फॉर्मेशन आहे. अशा पद्धतीने इथे सॅम्पल दिले, त्या पद्धतीतच मित्रांनो आपण सिग्नेचर अपलोड करायचे. आणि या कशा पद्धतीत नाही पाहिजे तर या ठिकाणी काही आपण सॅम्पल्स आहे. तर मित्रांनो सिग्नेचर अपलोड करताना त्याला आपल्याला ब्लॅक शॅडो नाही पाहिजे. त्यानंतर आपलं जी सिग्नेचर अपलोड करणार आहे ती आपल्या ती बॉक्सच्या बाहेर गेली नाही पाहिजे. त्यानंतर सिग्नेचर अपलोड करताना आपण फक्त ब्लॅक किंवा ब्ल्यू इंक पेनच आपण यूज करायचं आहे. दुसरा रेड वगैरे पेन यूज करायचा नाही आहे. त्यानंतर सिग्नेचर अशी छोटी नाही पाहिजे. सिग्नेचरच्या बाजूला कुठलंही नाव नाही पाहिजे. सिग्नेचर बॉक्सच्या बाहेर नाही गेली पाहिजे. तर हे एक इन्स्ट्रक्शन्स आहे ते बघून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला जो व्हॅलिड फोटो ID साठी डॉक्युमेंट्स आहे ते आपल्याला व्यवस्थित जे तुम्ही डॉक्युमेंट्स अपलोड करणार आहे तेच डॉक्युमेंट तुम्हाला एक्झामला बरोबर घेऊन जायचं आहे. आणि त्या ठिकाणी तेच डॉक्युमेंट्स तुमचं व्हेरीफाय होणार आहे. त्यामुळे समजा तुम्ही आधार कार्ड वापरलं असेल तर तेच घेऊन जायचे. पॅन कार्ड असेल तर पॅन कार्ड किंवा वोटर ID किंवा पासपोर्ट जे डॉक्युमेंट्स इथे तुम्ही यूज करणार आहे अपलोड करणार आहे तेच डॉक्युमेंट्स तुम्हाला एक्झामसाठी बरोबर घेऊन जायचे. त्यानंतर समजा तुम्ही SC ST कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला PDF फॉर्मॅटमध्ये तुमचं कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. तर ते रेडी करून ठेवायचं आहे. त्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीने आपण सर्व डॉक्युमेंट्स रेडी करून ठेवल्यानंतरच आपला फॉर्म फिल करायचा आहे. तर मित्रांनो फॉर्म भरताना जर तुम्हाला काही क्युरी असेल काही डाऊट असेल तर तुम्ही मला माझ्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. त्याच पद्धतीने तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला नक्की तुम्ही मला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.